तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांना बघा जे मला ओळखतात किंवा काय त्या लोकांना माहीत आहे मी जास्त कट ऑफ बद्दल बोलीन का नाही ते, का तर ते काय आता आपल्या हातातली गोष्ट राहिलेली नाही, लक्षात घ्या. पण ते जर आपण म्हणतो ना की अपरिहार्य आहे, म्हणजे आपल्याला ते अंदाज बांधल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणजे किमान आपल्याला 100% म्हणजे 100% राहू द्या, पण किमान आपल्याला काही खात्री आहे का अशी. आणि जर काटावर असू तर मग काय, तर हे ओघानं काहीतरी आपल्याला थोडा एक ज्याला म्हणतो ना संदर्भ बिंदू घ्यावाच लागेल, म्हणजे असं आहे, त्याशिवाय ते काय पुढे जाता येत नाही. तर ज्यांचे आता स्कोर बघितलेत ना आणि ज्यांना मी ओळखतो किंवा त्यांचे मागच्या अटेम्प्टच्या वेळेला म्हणजे लक्षात घ्या की त्या लोकांना हँडल केलेलं आहे किंवा अगोदरपासून 4-5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. काही लोक आत्ता अधिकारी आहेत, तर लक्षात घ्या म्हणजे ते अधिकारी त्यांची जी बॅच असते म्हणा काय असतं त्यांचा त्या घोळक्याला त्यांचा अंदाज असतो. अशा लोकांशी बोलल्यानंतर मी सुरुवातीलाच एक सांगतो की बघा जागा आता कमी आहेत मागच्या वेळेपेक्षा, पण एक माझा अंदाज आहे की ते मागच्या वेळेचं मेरिट क्रॉस होणार नाही, त्याच्या आतच राहील ते. म्हणजे लक्षात घ्या हे 100% म्हणजे खात्री वाटते. शेवटी आता बघा तो आता मागच्या वेळेला सुद्धा मी साधारण असं बोलत होतो की 110+ असणारा होईल पास, म्हणजे मी एक धरून चाललो होतो, पण ते 117 गेलं. मग 7 मार्क म्हणजे काही कमी नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं बऱ्याच जणांना फटका बसला. तर त्या यूट्यूबला कमेंटमध्ये म्हणा किंवा त्या टेलिग्रामला मेसेजेसमधनं म्हणा किंवा आता मला नाही पण अन्य लोकांना जे लोक कट ऑफ प्रिडिक्शन करतात वगैरे त्या लोकांना ती खरीच माहिती जाते का त्याच्याबद्दलच सांगशकता आहे. म्हणजे लक्षात घ्या कायांना तरी असा पण अनुभव आहे की त्यावेळेला अगदी जवळच्या कॅन्डिडेटचं मी सांगतोय तुम्हाला, मी असं हे उदाहरणं देत असताना कधीच बघा IQ माहितीवर अशी देत नसतो कधी. तर जवळच्या सुद्धा लोकांना मग आता मी काल सुद्धा 1-2 सांगितलं की दुसऱ्याकडनं चेक करून घ्या. मी असं काय सांगितलं तर कधी कधी त्याला माहीत नसतंय तेवढी मार्क नसतात, सांगतो 5 पण ते आल्यानंतर आणि मला कार्बन कॉपी पाठवली असती, पण मी कशाला चेक करत बसतोय ते मी जवळ ठेवतो ती आणि फायनली ते झाल्यानंतर मग ते बघतो काय प्रकार आहे. समजा जो कॅन्डिडेट आपल्या कोणत्या ग्रुपमध्ये असला किंवा काय मग ते बारकाव्यानं बघत असतो. अदरवाईज कार्बन कॉपीज घेतो तर ते त्यातनं त्या कॅन्डिडेटचा कॉन्फिडन्स कळतो का आपलं एक दिलंय सांगून बाबा एवढा येतो स्कोर. हां तर त्यामुळं बघा तुम्ही सुद्धा ते काय कमेंट लोक करत असतात ना की एवढा आला स्कोर तेवढा आला स्कोर, विश्वास ठेवू नका. आता 117 सुद्धा ह्या पेपरला कठीण आहे म्हणजे मार्क काढणं, पण तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत आलेले मार्कामध्ये 132-133ची कार्बन कॉपी माझ्याकडे आहे, 130ची आहे, 120 ते 130 दरम्यानच्या 5 ते 6 जणांची आहे. म्हणजे लक्षात घ्या म्हणजे असं म्हणजे आता कार्बन कॉपीच्या आधारेच बोलतो, लक्षात घ्या असं सांगून नाही ते. तर आहेत की मग तसे म्हणजे. आणि तुम्हाला दुसरं एक मी विधान करतो, जास्त लोक हे काय आहेत की अनुभवी आहेत. अनुभवी म्हणजे फक्त 5-7 वर्ष झालेत या अभ्यासात नव्हे, असं नव्हे. 2-3 पेक्षा जास्त राज्यसेवा मेन्स MCQ वाल्या त्यांनी दिलेले आहेत अशी लोक आहेत. शेवटी ती MCQचीच परीक्षा होती ना प्रिलिम, त्यामुळे त्याचा त्यांना फायदा झालेलाच आहे. मग त्यात मुलं आहेत मुली आहेत, पण त्याच वेळेला ज्या व्यक्तीनं 4 ते 5 पेक्षा जास्त मेन्स दिलेले आहेत ती लोक बिलो 100 पण मला बघायला मिळालेले 3-4 लोक. म्हणजे आणि ते काय जरी ते लक्षात घ्या असेच एक्झामला गेले म्हणजे लक्षात घ्या त्या ग्रुपमध्ये होते सगळं होतं आणि तरी सुद्धा ते काय झालं नाही. म्हणजे किमान बाबा 100+ तरी म्हणजे त्यांनाच धक्का बसलाय सर ते बारकाईनं चेक करूनच कळवतो, म्हणजे असं मला ते रिप्लाय आलेला आहे. तर मग असं झालंय की 100च्या आत सुद्धा चांगले मेन्स दिलेले सुद्धा लोक आलेले आहेत. आणि बरं त्यांनी असं फक्त जस्ट जाऊन बसायचं म्हणून एक्झामला गेले नव्हते, त्यातली 2-3 लोक हे रुद्रमला म्हणजे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत होते, म्हणजे सिरियस लोक आहेत ते. म्हणजे असं काय नाही की बसला आता जाऊन बसला. आता समजा एखादा उपशिक्षणाधिकारी आहे, एखादा समजा नायब तहसीलदार आहे, म्हणजे अशी लोक पण झालेले आहेत, पण त्यांची शाश्वती नाही ती मेन्स हे देतील का नाहीत असा पण वर्ग आहे. पण नव्या दमाची जी लोक आहेत ती मला कमी दिसत आहेत. म्हणजे एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो का तर मी तर मगाशी डोक्यात माझ्या आलं होतं. शक्यतो कसं आहे की पोस्ट एखादी मिळाल्याशिवाय एखाद्याचं नाव टेलिग्रामला चॅनेलला किंवा इथं सुद्धा आज एक तुम्हाला सांगतो
माझ्याकडनं चुकून काय लोकांची नावं डायरेक्ट येऊ शकतात लेक्चरमध्ये, आलं का लक्षात. तर त्याचं ते काय चांगल्या अर्थानंच येतील, म्हणजे त्यांना काय सल्ला म्हणा किंवा काय अशा टाईप मी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो, पण एक बोलण्याच्या ओघात ते येऊ शकतात, म्हणजे लक्षात घ्या. तर मी तर मग अशी माझ्या डोक्यात एक आलं होतं किंवा आता झाल्यावर सुद्धा मी टाकीन बरं का ते एखादी पोस्ट की गड आला पण सिंह गेला. जी लोक मेन्सला पाहिजे होते 25ला तरुण तडफदार किंवा तगडी जे अभ्यास होता आत्ता मेनचा, लिखाणावर पकड होती म्हणा, लगेच म्हणले की ताक कळत होतं, त्यात मी जे डोक्यात लोक ठेवलेली 5 ते 6 लोक, त्यातले 4 लोक बिलो 100 आहेत. म्हणजे हे खूप मोठा धक्का आहे, म्हणजे मलाच धक्का येतो, त्यांना धक्का असणं स्वाभाविकच आहे. आणि कुणाकडनं पण अपेक्षा बघा पकडणार नाही मी, म्हणजे असं बाबा याला किमान बाबा असं. तर मी ते 1-2 नाव टाकून आहे ना, गड आला पण सिंह गेला, म्हणजे बाकी आता गड आला म्हणजे ते काय सगळा गाळ होता असं नाही, ती पण तगडीच लोक आहेत. पण नव्या दमाची जी ज्याला म्हणतो, पहिल्यांदाच येतील, मेल देतील डिस्ट्रिब्यूट पहिली आणि पोस्ट काढतील अशी लोक होती, पण आता ते स्पर्धेत नाही आहेत. 100च्या बिलो आहे म्हटल्यानंतर शाश्वती कमी आहे ना एकदमच, म्हणजे असं झालेलं आहे. म्हणजे 90 ते 100 आहेत, पण लक्षात आहे त्यातला तर एक तर 84 आहे, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे जो रुद्रमला टॉपला चालत होता कॅन्डिडेट त्याला 84 आले, त्याला UPSCचा अनुभव होता, पण इकडं म्हणजे नाही आहे, म्हणजे MPSCत पहिलीच होती. आणि ती MPSC माइंडसेटचा तो जो प्रकार आहे तो घडलाय त्या बाबतीत, म्हणजे लक्षात घ्या. तेच आहे, काय अडचणी पण आल्या होत्या दरम्यानच्या काळात, पण ठीक आहे, तरी पण 100च्या वर तरी म्हणजे असं पण घडलेलं नाही. म्हणजे असं काय समजू नका की बाबा काय लोकांनी 110 मार्क आलेत, पण त्यांनी सांगले सर नाही आता टार्गेट 31 मे 26 असं म्हणलं काही करू नका. हां बघूया ना अजून काय आहे की, म्हणजे लक्षात घ्या 31 मे टार्गेट म्हणजे काय, म्हणजे मेन्स करायची आहे का नाही मग 25, म्हणजे असं आहे. बरं ते असू द्या आता विषय, फक्त आता मी तुम्हाला काय सांगतो बरं का, ह्यातला मुख्य बरीच लोक जी इथं आलेले आहेत तर त्यांच्या डोक्यात म्हणजे फक्त एक काय तर ह्याने आपल्याला ऑप्शन द्यावा, सोल्युशन द्यावं, म्हणजे सोल्युशन म्हणजे सर काय पुढं करू किंवा काय ते कळते ते भावना. तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मागच्या वेळेपेक्षा थोड्या प्रमाणात खाली कट ऑफ येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट आता ते जागांवर राहिला आणखी पुन्हा किती जागा काय प्रकरण कसं काय ते आहेच की. हां तर ते आता असू द्या काय जे असेल ते त्यामुळं ते आता नाही सांगू शकत. आता जरा बारकाईने लक्षात घ्या, मी आत्ता जे कॅटेगरायझेशन करीन ते लेक्चर चालू असताना मी सांगणार ह्या कॅटेगरी लोक काय करू शकतात, ह्या कॅटेगरी लोकांनी काय करायला पाहिजे असं. त्यामुळे हे आता जरा 4-5 मिनिटं काळजीपूर्वक जरा ऐका जरा थोडं मी काय सांगतोय ते. तर आता बघा मूळ मुद्दा काय आहे की MPSC 20-25 मुख्य परीक्षा आपण द्यायची आणि आशेने त्याकडे बघत होते अशी लोक. म्हणजे आणि मी अपेक्षा करतो की ह्यातली बहुतांश 98% लोक तेच आहेत की बाबा त्यांची मनोमन इच्छा, आता इच्छा असणारा माणूस करतो त्यासाठी काहीतरी. मग आमच्या रुद्रम ग्रुपला असू दे नाही तर बाहेर कुठं असू दे किंवा काय असू दे, तर ती लोक हे लिखाण करत होते. भले त्यांचं काय 10% होऊ दे, 20%, 50% होऊ दे किंवा काय होऊ दे, पण ते करत होते. म्हणजे त्यांना डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची आशेनंच त्यांनी ही प्रिम दिलेली होती 25ची. ही लोक मग त्यात 2 गट आहेत साधारण, म्हणजे नेहमीच असतात तसे की काय पूर्ण वेळ तयारी करणारे म्हणजे फुल टाईम असे पण होते. आणि काय ना काय पद आहे, आता पद आहे इथं आता 2 त्यात प्रकार आले, म्हणजे खाजगी नोकरी करते किंवा मग आणि ते प्रमाण कमी आहे. खाजगी नोकरी करून MPSC करणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. जे लोक महाराष्ट्र प्रशासनात राज्याच्या ग्रुप C पदावर आहेत किंवा सरळ सेवेने गेलेत, हा बहुसंख्य वर्ग स्पर्धा परीक्षा करणार आहे. तुलनेनं गट B असणारे सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह नंतर माग आलेले आहेत, म्हणजे नाही तेवढे करत. पण ग्रुप C ची पोस्ट असणारे का तर ह्या आता 24ला लागलेले आहेत ना त्या लॉटमध्ये मोठ्या, आणि हे लोक मात्र डिस्क्रिप्टिव्हच्या आशेनं ते प्रिलिम दिलेली होती त्यांनी. म्हणजे लक्षात घ्या आता पूर्ण वेळमध्ये पण जरा सब कॅटेगरायझेशन करतो, म्हणजे पूर्ण वेळ आहेत मग पण तानात नव्हते तसे, म्हणजे पहिलाच अटेम्प्ट आहे किंवा 1-2 अटेम्प्ट झालेत, पण घरच्यांकडून किंवा स्वतःकडून तेवढ्या मोठ्या अपेक्षा नाहीत. म्हणजे स्वतःकडून असतात अपेक्षा, पण एक जस्ट आणि बुजुर्गांना माहीत आहे बघा, अनुभवी लोकांना काही एक अटेम्प्ट गेला. आता मी तुम्हाला तरी पण एक सांगतो, म्हणजे आता आम्हाला गोल्डमध्ये म्हणा किंवा रुद्रमध्ये नव्हते ते जुलैला माझे कॉन्टॅक्टमध्ये आले होते, समजा नाव आता सांगतच नाही, BDS आहेत समजा. तर आता मी जाहीरच सांगतो इथे, ते असल्या लेक्चरला तर ऐकतील, तर ते अतिशय जबरदस्त पोटेन्शियल आहे, म्हणजे कळतं लगेच ते, म्हणजे चमकणारच. पण आता काय जुलै एंडला माझ्याशी कनेक्ट, त्याच्या अगोदर कुठला ऑनलाईन UPSCचं क्लास लावलेले, MPSC कुठले ऑनलाईन लावलेले,
आणि तुम्हाला माहिती आहे मग काय होऊ शकतं एखाद्या चांगल्या कॅन्डिडेटचे विद्यार्थिनी आहे आणि मग ते भरकटल्यानंतर मग जुलै एंडला किंवा मग ऑगस्टचा पहिला ऑगस्ट सप्टेंबर आणि आपली सप्टेंबरमध्येच एक्झाम होती पूर्व, काहीच हालचाल करता येत नाही एक सव्वा महिन्यात. आणि मग आता स्कोर आलेला आहे बिलो 90 काहीतरी असं आलेलं आहे. पण सर सगळं गळून गेल्यासारखं, मग सर असं, मग तुम्हाला अनुभवी लोकांना माहीत आहे की 2-3 किंवा 4 महिने सिरियसली त्याच्या अगोदर ते ऑनलाईन वगैरे करू द्या. म्हणजे लक्षात घ्या अगदी बर्थ डेट 2000 आहे म्हणजे लक्षात घ्या असं व्यक्तिमत्व आणि चांगले कॅलिबर आहे. तर असे लोक म्हणजे तर ह्यांनी ताण घ्यायची काही गरजच नाही म्हणजे माझ्या भाषेत. का तर इथं 4-4, 5-5, 6-6 वर्षे काढलेत ह्याचा अर्थ अन्य त्या व्यक्तीने 4-4, 5-5 वर्षे काढायचं असं नाही आहे माझा अर्थ. पण जर आपण जर योग्य न्याय दिला नसेल एक्झामला तर मग अशा धरण्यात काही पॉईंट नाही ना, विनाकारण चूक आहे ते. म्हणजे आपल्यासारखा शहाणा माणूस म्हणजे इथं घाम पाडलेला आहे. आता ग्रुपमध्ये काय ते कोण एकटं व्यक्तिमत्व नसतं इथं. भले भले मी आत्ताच सांगितलं ना, गड आला पण सिंह गेला म्हणजे लक्षात घ्या असं आहेत ना तसे विद्यार्थी. मग त्या तुलनेत हे अपयश काहीच नाही, काहीच म्हणजे अपेक्षित आहे ते म्हणजे लक्षात घ्या. उलट तुमच्या चुका सापडल्या तुम्हाला चांगला, नाहीतर ते समजा कट ऑफ लागणार आहे 110, 111 समजा आणि आपल्याला 109, 108 पडले तर तो माणूस हुरळून पण जाईल. तर मग दोनच गुणांनी राहिलो होतो फक्त 2 गुण. मग ते 2 गुण कळतं त्याला 2 वर्षांना किती टप तो म्हणजे अंतर होतं ते. तसं आता एक जमिनीवर आदळून आपटल्यानंतर एक समग्र भान येतं ना, मग ते उलट बरं असतं लक्षात घ्या. तर त्यासाठी पण तुम्हाला सांगतो अशा लोकांनी आपण ताणात होतो, मी मानत नाही त्यांना ते ताणात आहेत म्हणून. त्यांना मागणं रेट आहे पालकांचा किंवा लग्नाचा रेट आहे किंवा एक समाजाचा रेट आहे, अशा कॅटेगरीमध्ये हे लोक येत नाहीत. ते असे ताण नसणारे मी असं म्हणतो. आता ताण ते घेतात हा वेगळा प्रश्न आहे, पण माझ्या मते तसं ताण नाही. खरे ताणात कोण आहेत की 2, 3, 4 वर्ष इकडं पूर्ण झालेले आहेत, सलग 1-2 प्रिलिम्स गेलेले आहेत, ही पण प्रिलिम्स जाण्याच्या मार्गावर आहे पण सिरियस आहेत. मी अगोदरच त्यांना सांगितलं की MPSC डिस्क्रिप्टिव्ह सिरियसली त्यांनी घेतलं होतं आणि त्या पद्धतीनं ते करत होते बरोबर. तर असं असून सुद्धा मग कसं काय म्हणजे त्यांना जास्त ताण आहे ना, मग असा वर्ग म्हणजे लक्षात घ्या हे आहे. आणि आता तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे की जे गव्हर्नमेंट आहेत म्हणजे लक्षात घ्या एम्प्लॉई आत्ता ग्रुप सीचे ग्रुप ईचे त्यांचा आत्ता सुरुवातीलाच विषय क्लोज करतो की काय तुमचा स्कोर किती असू दे पण तुम्ही आत्ता कोणत्याही शासकीय पदावर असाल सरळ सेवेनं किंवा तुमच्या राज्यसेवेतनं झाला असेल किंवा कंबाईनमधनं किंवा बघा ते काय झालं असेल आणि तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्हची भीती नसेल म्हणजे भीती मोडली असेल किंवा भीती नसेल त्याची, नाहीतर एखाद्या डोक्यात असतं बघा मला ते जमणारच नाही, मग त्याला जमणारच नाही. पण ह्यांना वाटलं की नाही आपण प्रयत्न केला तर जमू शकतं, तर त्यांनी थेट MPSC 2026चा विचार करायला पाहिजे. मध्ये आधी ते कंबाईन देत बस किंवा काय असला प्रकार करायला नाही पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की आत्ता जे ग्रुप सीवर आहेत मी रिपीट करतो म्हणजे आहेत आता आमच्यातले बरीच काही लोक आहेत बघा म्हणजे कोणीतरी मला मेसेज असा दिलेला आहे पण आहे म्हणजे असं आता मी काही तर नावं मुद्दाम नाही घेत पण ते आहेत माझ्यांनी लिस्टच काढलेली आहे इथं मी. तर त्या लोकांनी ग्रुप सीची पोस्ट आत्ता जे असेल त्या लोकांनी ते MCQ पॅटर्नमध्ये अडकून नये, पण मी त्याला ते घातलेले आहे. आणि जर ते रुद्रमधले असले मी त्यांना कधीतरी अशी कॉम्प्लिमेंट किंवा त्यांना दिलेलं आहे शेअर की चांगलं लिहित आहे नाव आहेत माझ्याजवळ ते त्या लोकांनी थेट 26च करायला पाहिजे. फक्त काय करायचं तुम्ही फॉर्म भरायचा MCQ एक्झामचा लक्षात घ्या, सरळ सेवेचा भरा हा भरा. पण मी एंडला थोडक्यात सांगेन किंवा मला नंतर लेक्चर घ्यावं लागलं तरी बघू आता की MPSC 2025च करण्यासाठी मेन्स काय करावं लागेल आणि 26चं करण्यासाठी काय करावं लागेल ते आपण एंडला आल्यावर बघू. फक्त आता जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत आत्ता लागलेले असू दे किंवा वर्षभरापूर्वी लागलेले असू दे थेट जर आत्ता स्कोर कमी असेल गॅरंटी नसेल पास होण्याची तर थेट MPSC 2026च डोक्यात घ्यायला पाहिजे. कंबाईन वगैरेच्या नादाला लागण्यात काही पॉईंट नाही आहे म्हणजे लक्षात घ्या. ते आता मी त्याचा विस्तार करत नाही त्याचा ते मग असं तसं. आता ग्रुप सी आहे तर बीचं काय आहे मग तुम्हाला प्रमोशन न तिथं तो पगार मिळेपर्यंत तुम्हाला ग्रुप बीची पोस्ट मिळायची नाही, वेळ मिळत नाही ना. उलट इकडे डिस्क्रिप्टिव्हची कला आहे आणि राज्यसेवा सोडवणं आणि कंबाईन प्री सोडवणं हा फरक आहे मेन. आणि तुम्हाला जर त्यातलं एक ज्याला म्हणतो ना एक गाभा घटक समजला असला डिस्क्रिप्टिव्हमधला तसा लोकांना समजलाय ना इकडे लिहिलंय चांगलं कळलंय तर त्या लोकांनी थेट तिकडे शिफ्ट व्हायला पाहिजे लक्षात घ्या. ते आता म्हणजे आहेत आता म्हणजे आमच्या आता ऑफलाईनच्या सुद्धा त्यात 1-2 मुली आहेत म्हणजे लक्षात घ्या, बरीच लोक आहेत म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे
आहेत, नाव नाहीच घेत मी, टाळतो त्यांना स्थान यायचं उगीच काहीतरी. बघू नंतर, मला वाटलं तर मी घेईन शेवटी. तर त्या लोकांनी ते करायला पाहिजे. एक मग ते विचार, सर करू का, मग काय, मग नाही करू तर मग काय करणार, तिथंच राबणार आहे का? मग यानं काम सांगितलं, यानं टिकली मारली, त्यानं मारली, असंच ग्रुप सीवरच आयुष्य काढणार का काय? मग का तर ह्या लोकांचा प्रवास राज्यसेवेतनं चालू झालेला होता, राज्यसेवा करायची म्हणून. म्हणजे असं आहे ते. त्यामुळे तिथं नाही बोलत. आता राहिलं प्रायव्हेटची गोष्ट बघा. म्हणजे लक्षात घ्या, प्रायव्हेटला जॉबला असणारे, म्हणजे लक्षात घ्या, असणारे आहेत. आणि त्यात असा दोन्ही वर्ग आहेत. म्हणजे स्कोर कमी पण आलाय आणि स्कोर आलाय पण पास होण्यासारखा, 120 121 स्कोर आलाय, असे पण 1-2 आहेत. म्हणजे लक्षात घ्या. इव्हन म्हणजे असं, किंवा प्रायव्हेट असं प्रॉपर म्हणणार नाही, पण युनिव्हर्सिटीत जॉब आहे किंवा काय. रुपेश कॅन्डिडेट आहे बघा, अंमलबजावणी आणि रुद्रमधला 22 120च्या पुढं स्कोर आहे, 121 वगैरे काय. तर त्या कॅन्डिडेटनं आता काही त्यांना सांगायची गरज नाही, ते 25च्याच मेन्सला आहेत, लक्षात घ्या. किंवा एक प्रायव्हेटमध्ये असणारे पण सारखं ते अभ्यासाच्या मागं लागलेले, म्हणजे रत्नदीप पवार पण नाव आहे बघा. तर असा कॅन्डिडेट. तर आता मग लगेच सर आम्ही 21 डिसेंबरकडं शिफ्ट हो. मग त्या लोकांनी मात्र जरा जरी डोक्यात कंबाईनचं आलं तर कंबाईनच करायला पाहिजे, राज्यसेवा करायला नाही पाहिजे. बघा मी काय सांगतो, प्रायव्हेट नोकरी करणारे कंबाईनचा विचार डोक्यात येतोय अधूनमधून. आणि इकडं तुमचा 100च्या खाली स्कोर आलेला आहे, 90च्या खाली स्कोर आलेला आहे करून सुद्धा, आणि प्रायव्हेटमधनं कमी वेळ मिळतो. त्या लोकांनी ह्या डिस्क्रिप्शन नादी लागायला नको. जर इच्छा असली तर ते नंतर एखादी पोस्ट मिळवून, का तर तुम्ही अगोदर सरकारमध्ये यायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे सरकारी प्रशासनात, आणि मग ते करायला पाहिजे. का तर त्यांचं ते हेक्टिक शेड्यूल प्रायव्हेटचं ते काय मी ऐकलेलं आहे ते तो नाद पकडायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, मी असं रुपेशसारखं उदाहरण जे दिलेलं आहे, लक्षात घ्या. तर ते त्या व्यक्तीनं आता तो व्यक्ती कसा, आता जे दिशा दाखवेल तशी ते मी जाणार, त्याच्यावर विश्वास आहे. पण तरी पण चुकून सुद्धा मनात सरळ सेवा सुद्धा कसलं काय चुकून मग मेरिट कोणतरी काहीतरी सांगेल, मग असं लागेल तसला कसलाही विचार न करता मिनिट MPSC 2025 वापरायला पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. ती गोष्ट आहे. अशातले 1-2 कॅन्डिडेट आहेत बघा. तसं आता जे पूर्ण वेळ जे मग आता हे जॉबवाल्यांचं मी आधी सांगितलं, सरकारी आणि प्रायव्हेट. आता बघा पूर्ण वेळ जे लोक आहेत त्यात मी सांगितलं होतं, ताण असणारे आणि ताण नसणारे. तुम्हाला वाटतोय हो ताण, पण तुम्हाला जर नुकतंच आता 6 महिने इकडे येऊन झाले, 1 वर्ष झाले, तर ताण नाही. मी स्पष्ट सांगेन. डिग्री तुमची इंजिनिअरिंगची आहे, डिग्री तुमची हे जी आहे काय मेडिकलची आहे. आणि आता माझ्या तर कॉन्टॅक्टमध्ये असणारे, म्हणजे लक्षात घ्या, मी आता उदाहरण जे दिलं होतं, म्हणजे प्रतीक्षा नाव आहे त्या मुलीची, BDS. आणि तर अशा लोकांनी केवळ MPSC 2025चा विचार करायला पाहिजे. इव्हन त्या व्यक्तीमध्ये असं पोटेन्शियल आहे 1-2 व्यक्तीमध्ये की MPSC 2026 आणि मी सॉरी मग 2025 म्हटलो, पण MPSC 2026 आणि UPSC 2026, का तर त्या आठवड्याचं अंतर आहे प्रिलिममध्ये. पण ही लोक जमवू शकतात, का तर ह्यांचं लिखाणाचं मीडियम सुद्धा इंग्लिशच आहे मेन्स, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ते जमेल. आणि आत्ता सुरुवातीला बघा 25 सालात 26 सालात जे लोक UPSCला पेपर कव्हर करू शकतात ही लोक MPSCची पोस्ट घेऊन जाणार. ते एवढं कंटेंट काय चेक करत, म्हणजे MPSCचा म्हणजे एवढा प्रकार नाही आहे तो. आम्ही बघितलाय तो आता FSOला किंवा त्या सिव्हिलला. ते काय करतात आता तिथे वेगळा विषय बोलण्याचा आहे. त्यामुळे जो पेपर कव्हर करून येईल तिथून, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ज्याला म्हणतो ना पांढऱ्याचं काळं करणं, तो प्रकार, आणि पूर्ण करणं पेपर व्यवस्थित, प्रेझेंटेशन चांगलं, आणि ते होतं चांगलं, काय प्रॉब्लेम नाही तो सवय असल्यावर. तर ती लोक पोस्ट घेणार 25, आणि मग नंतर 27 पासून थोडं ते मग लागणार सुराला, मग ते स्पर्धा असणार, ते कंटेंटच लागेल. आत्ता भेळ मिसळ चालणार 25-26ला, हे लक्षात घ्या. थेटच सांगतोय आणि जबाबदारीनं सांगतोय एकदम. तर त्यामुळं लक्षात घ्या, पहिलाच अटेम्प्ट असणार आहे. आणि आत्ता सेट, आणि ही लोक जरा NCERT वाचण्याकडं, त्यांना जरा मराठी वाचूच वाटत नाही, इंग्लिशमधनं जास्त आकलन शक्य आहे, असे कॅन्डिडेट आणि तसा पण दुसरा कॅन्डिडेट आहे, म्हणजे लक्षात घ्या. तर म्हणजे आता ते धरसोडवरती आहे, इथं मी आता जास्त सांगत नाही, म्हणजे लक्षात घ्या. पण ते मी रिप्लाय दिला नव्हता, पण आलाय स्कोर काहीतरी. सर मी महाराष्ट्र इतिहासाचं काय बघितलं नव्हतं, सायन्स काय बघितलं नव्हतं, म्हणजे तुषार म्हणजे बिन्नर. तर तो कॅन्डिडेट UPSC आता मागच्या वेळेला येऊन ज्ञान प्रबोधिनीला काय करून माझ्या संपर्कात येऊन मग आता MPSC आपण देतोय म्हटल्यानंतर ते करायलाच पाहिजे ना इतिहास.
करायलाच पाहिजे ते, मग देतोय म्हटल्यावर करायलाच पाहिजे. अशी लोक म्हणजे आता हा पण कॅन्डिडेट तसा कॅलिबरचा आहे, पण फक्त माहितीच भरपूर गोळा करून त्या माहितीवर दुसरा एखादा पोस्ट काढेल, पण आपण तसंच राहतो. त्या कॅटेगरीत आपण जाणार नाही ना, ही दक्षता घ्यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, असं आहे ते. आणि कसं असतंय आता इथं कोणतरी सांगेल म्हणजे आता तुमच्या अंडर आता कसा कॅन्डिडेटच मुळात UPSC करत करत असं आल्यामुळं मग ते काय तर त्याला वेगळं वाटतं. म्हणजे काय मग आपला स्वतःचा मार्ग शोधायला माणूस जातो, चांगली गोष्ट आहे. पण जोवर तुम्ही तुमच्या बळावर प्रिलिम सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीचं आकलन आलंच कसं काय. तर असे काही लोक असतात. मग त्याला एक मी सांगतो बघा, काय होईल, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. हां, थेट इथं आम्ही 8-10 वर्ष इथं काढून बसलेलो आहे, मग सांगतोय. आणि एखाद्याला काही बुडवण्यासाठी थोडंच सांगायचं आहे ते. हां, तसं नाही ते, मग गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि ह्यात एक धोका काय माहिती आहे का, MPSC UPSC एकत्र घेऊन जाण्यात धोका काय माहिती आहे का, त्यांच्या प्रिलिमचं पद्धत वेगळी आहे. पण UPSCचा नीट जरा व्यवस्थितच खात्रीशीर GSला स्कोर त्या कॅन्डिडेटचा येत असला चांगलाच, तर तो माणूस MPSCची प्रिलिम काढू शकतो. म्हणजे असं आहे आता. आणि फक्त जो फोमो किंवा ते झालेला असतो ना, म्हणजे मी त्याला असं फोमो नाही म्हणायला पाहिजे, पण ते झालेलं असतं ना, मराठी इतिहास मी केलाच नाही, मग हे केलाच नाही, तसं काय नाही. UPSC करणारे पण इकडे 1-2 सुटलेले आहेत, आत्ता सुटतायत, आत्ताची प्रिलिम सुटतायत. लक्षात घ्या, तिकडं 90-92 स्कोर येणारी GSला, इकडं आत्ता 118-120 असा स्कोर आणलेला आहे. मग ह्या कॅन्डिडेटला कसं काय झालं मग, असं होतं ना. आणि प्रवासी सुरुवात साधारण तशीच किंवा एक आहे, मग लक्षात घ्या, दुसरं एक नाव आहे काहीतरी, पण 108 स्कोर आहे मला वाटतं, संदेश नाव आहे कॅन्डिडेट. तर तो पण UPSCतनंच आलेला आहे कॅन्डिडेट, पण ते 108 स्कोर आहे. तर ते अशा लोकांना संधी आहे मग इकडं दोन्ही करणं, MPSC UPSC एकाच मे महिन्यात येतं ते. आणि त्या प्रकारे ते स्वतंत्र मी तिकडे गेल्यानंतर बोलतो, म्हणजे लक्षात घ्या. पण पूर्ण वेळ म्हणजे ह्या लोकांनी 1 वर्ष 1.5 वर्ष झाले, 1 वर्ष झालेलं आहे, त्या लोकांनी ताण 1 वर्षापेक्षा कमी आहे, 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, त्यांना पण मी ताण घेऊ नका असंच सांगेन. आणि तुमचं जर एम राज्यसेवा असेल तर थेट राज्यसेवेलाच भेटलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला कोणतरी छोटं टार्गेट सांगेल, कंबाईन काय सांगेल, मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळं ते लिहिलं असतं बघा लेखात, तर कसं कठीण झालेलं आहे. आणि आता तुम्ही 21 डिसेंबरला स्कोर बघालच.